कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू उतरी पहिला तिरू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जना सोयरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू उतरी पहिला तिरू भव नदीचा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू उतरी पहिला तिरू भव नदीचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू उतरी पहिला तिरू भव नदीचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा महायोग पीठे तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते
जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कृष्ण माझा पिता बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल तिरू भव नदीचा आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा हे म्हणाल तर पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची काही वारी करणारे महान वारकरी संत की त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या लोहात दगडासहित करल्या ते संत विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचम वेद मानला जातो असे असणारे श्री क्षेत्र देवनिवासी संत. आता देवनिवासी संत म्हटले तर कोणते संत? बरं आजी तुम्ही सांगा कोणते संत? नामदेव महाराज. आजी म्हणत असते तुला तू बरं आम्हाला विचारते तुला काय दिले मी खायला बोलले काय? बरं आजी तुम्ही सांगा कोणते संत? ते लाल साडी वाले आजी कोणते संत? तर तुकाराम महाराज. अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. विठ्ठल आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहूया. मंडळी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात कृष्ण माझी माता आहे कृष्ण माझा पिता आहे कृष्ण माझी बहीण आहे कृष्ण माझा बंधू देखील आहे आणि तसेच कृष्ण माझा चुलता देखील आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात कृष्ण माझे गुरु आहेत कृष्ण माझे तारू आहेत तारू म्हणजे तारणारा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल तिरू भव नदीचा. मंडळी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलतात कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे जन आहे तसेच कृष्ण माझा सोयरा देखील आहे. कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात बोलतात की माझ्या जीवनातील विसावा हा तो श्रीकृष्णाचा आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे ना करावा परत जीवा विठ्ठला. आता आपण अभंगाचा सविस्तर भावार्थ पाहूया. मंडळी आपल्या घरामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असते? कोण असते? तर ती आपली आई असते. आई म्हणजेच माता आणि माता म्हणजेच माय. माय या शब्दापासून माहेर हा शब्द तयार झाला. स्त्रीला सर्वात जास्त काय आवडते? माहेर की सासर? माहेर. तर माहेर आवडते. आणि जर कोणी सासर म्हणतच असेल तर असे सांगावं की तिच्या पती तर माझ्या कीर्तन आले असावे. बरं आजी तुम्हाला काय आवडते? माहेर की सासर? मला काय आवडते? काय आवडते?
आता माहेरी लय मजा, खायचे प्यायचे आणि नुसतं झोपायची. म्हणून सर्वांना माहेर आवडते. आता माहेर आवडते ही गोष्ट खरी, पण त्या माहेरात कोण कोण आवडते? आई, बहीण, भाऊ. तसं पाहिलं तर माहेरचं कुत्र देखील आवडतं. तसाही महिलांचा स्वभावच आहे. खायचे सासरचे आणि खायचे माहेरचे. एक महिला जातीवर दळण करत असताना स्वतःच्या भावाला गात होती. भावाची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती आणि ते गात होती, वाट चारे वाट सुरू, पाहतोस काय खेड्याला, सोन्याचं कुलप माझ्या बंधूच्या वाड्याला. हिच्या भावाची 7 पिढ्याची दरिद्री आणि म्हणती कशी, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. आता मंडळी तुम्ही सांगा, ही गोष्ट खरी असेल का? पण ही गोष्ट खरी आहे. हिच्या भावाने एका सोन्या नावाच्या सावकाराकडून कर्ज घेतले आणि ते कर्ज न फिटल्यामुळे त्या सोन्या नावाच्या सावकाराने हिच्या भावाच्या वाड्याला कुलूप लावलेले. म्हणून ती म्हणत होती, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. दुसरी एकटीच बघून दुसरी ती महिला एक गात होती, गावाच्या रे पाटला नीट चाला गुमान, माझा बंधुराया बसाया विमान. हिच्या भावाला नीट बसायला सायकल ही म्हणती कशी, माझ्या बंधुराया बसाया विमान. तात्पर्य तिला माहेर आवडते. ही गोष्ट खरी आहे, पण लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस कुठे राहावे? माहेरी की सासरी? सासरी. तर तिने सासरी राहावे. पण सर्वांना माहेर आवडते. तसं पाहिलं तर माहेर सर्वांनाच आवडते. अहो माझ्या साधू संतांना देखील माहेर आवडते. पंढरी हे माझे माहेर झाले, पंढरी हे माझे माहेर झाले, पंढरी हे माझे माहेर झाले, पंढरी हे माझे माहेर आता माहेर आवडते ही गोष्ट खरी, पण या माहेरात कोण कोण आहे? राही रखुमाई, सत्यभामा माता, पांडुरंग पिता, महाथोर गरुड बंधू, लढीवाळ पुंडलिका, यांचे कौतुक सांगू किती. म्हणजेच या माहेरात आई आहे, या माहेरात वडील आहेत, या माहेरात बहीण आहे, या माहेरात बंधू आहे आणि तसेच या माहेरात चुलता देखील आहे. आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पदंतरच बोलतात.
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आता आपण अभंगाचे दुसऱ्या विभागाचे विवेचन पाहूया. या दुसऱ्या विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचे ते म्हणजे गुरु. या जगात गुरुशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. गुरु व गुरूंची कर्तव्य आणि त्यांचा अधिकार. शास्त्रामध्ये गुरूंचे 4 प्रकार सांगितले आहेत. किती? 4. 1 गुरु, 2 सद्गुरु, 3 श्रीगुरु आणि 4 गुरु कोणाला म्हणावे? गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे निरोधक, म्हणजेच अंधकाराचा निरोधक होय. जो जीवाच्या जीवनातला अंधकार नाहीसा करतो त्यास गुरु असे म्हणतात. नाथ महाराज वर्णन करतात. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आयते, जो शिष्यासी मिळवी सत्वस्तुते, सद्गुरु त्यासी श्रीकृष्ण माने, किंवा जो शब्द वर्णिष्णांत शिष्य प्रबोधने समर्थ, तोची सद्गुरु एक जाण निश्चिंत उद्धवा. मंत्र तंत्र उपदेश करणारे भरपूर गुरु आहेत, पण शिष्याला योग्य परमात्म्याची प्राप्ती करून देणार तो सद्गुरु. 3 श्रीगुरु, सद्गुरुपेक्षाही मोठा. नाथ महाराज माऊलीने श्रीगुरु असे म्हणतात. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर, किंवा श्रीगुरूचा रेखा, श्रीगुरूचा रेखा, श्रीगुरूचा रेखा, सापडला. श्रीगुरूचा रेखा, श्रीगुरूचा
तशी प्राप्ती. एकदा त्या शेळीला सिंह भेटला. शेळी घाबरली. सिंहाने अभयदान दिले व सांगितले, शेळी तू घाबरू नकोस, मी तुला अभयदान दिले. जंगलात तुला कोणी भेटले सांग, मी सिंहाची मावस. प्रथम हत्ती भेटला. हत्तीने गरडावले, शेळी तू कोण? शेळी म्हणाली, मी सिंहाची मावशी. हत्तीने लगेच आपल्या सोंडीने पाठीवर उचलून घेतले. सुभाषितकार वर्णन करतात, नीचाश्रय न कर्तव्य, कर्तव्य मदाश्रय, अदासिंह प्रसादेन आरुढ मस्तके. तात्पर्य गुरूंचा संग करा. माऊलीने चरणी आपण मोठे वैष्णव, योगियांची माऊली, साधकांचा मायबाप, श्री गुरु, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संत. पण एवढ्या पदव्या कशामुळे ते महाराज बोलतात, ज्ञानदेव म्हणे गुरूंचा मी दास, नेणे साधनाचं आन काही. जीवास गुरु नसेल तर जीवन गुरांसारखे होईल, म्हणजेच जनावरांसारखे होईल. म्हणून गुरु करावा, आपले जीवन सुखी करा. राम आणि कृष्ण यांनी देखील गुरु केले. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्णा गुरु संदीपनी परब्रह्म दाखविले. माऊलींना आश्चर्य, एकाच पदावर 97 खर्च केले. किती गुरुंबद्दल आदर. गुरूंची लक्षणे कोणती? तस्मात् गुरु प्रपद्यते जिज्ञासु श्रेय उत्तम, शाक्यवरच निष्णांत ब्रह्मण्यो भ्रमासम. गुरु असा हो, शिष्याला सर्वस्व अर्पण करणारा, आणि शिष्य असा हवा गुरुला सर्वस्व अर्पण करणारा. कबीर महाराज वर्णन करतात, शिष्य का ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, और गुरु का ऐसा चाहिए शिष्य का कुछ ना ले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण राज्य रामदास स्वामींच्या जोडीत टाकले. मात्र ते रामदास स्वामींनी स्वीकारले नाही, फक्त उपदेश केला. हे रामाचे राज्य म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांवर राहिले सुद्धा नाही. डोंगरात वास्तव्य केले. सध्या बहुतेक गुरु शिष्याचे वित्त हरण करण्यात दिसतात, कवचित गुरु शिष्याचे चित्त हरण करण्यात दिसतात. सुभाषितकार वर्णन करतात, गुरु लोके शिष्य वित्त पहारक, कवचित तत्र दुष्यन्ते शिष्य चित्त पहारक. माझी डोऱ्या गमातली खात, गुरु लोभी धनवान, शिष्य लोभी अतिदीन. दोघांची झटपट लागली अपूर्ण, कोण कोणाशी आवारेना. गुरु मोठे आहेतच, सत्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास. शास्त्रामध्ये सतीश पार्वती आणि विश्वास शंकराचे म्हटलं आहे. त्या दोघांशिवाय परमार्थ क्षेत्रात फळ भेटू शकत नाही. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, या भ्या विज्ञान पश्यन्ति सिद्धास्वंतात् मेरुरम. ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोणाचार्याच्या मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवला व एकलव्यमान धनुर्धर झाला. माऊलीने महाराज वर्णन करतात, श्री गुरूंची नावे माती, डोंगर दयापासी होती, तिने पुढे ती जगती एक वधा केला. नाथ महाराज वर्णन करतात, मातीचा धुवून केला, तो कोहळीचा वाहू पडला, म्हणून विश्वास विनाडला, जग टाकला विकल्पे. जीवनामध्ये विश्वास मोठा आहे. एका गावामध्ये एक पाखंडी साधू होता. गावातील गावकऱ्यांना तो खरा साधू वाटू लागतो, म्हणून गावातील गावकरी साधूच्या दर्शन करीत जाऊ लागले. पण या कलियुगात खरा साधू ओळखणे फार अवघड आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना,
नदीत एक नदी आली होती. एक दिवस भरपूर असा पाऊस पडला व नदीला पूर आला. त्या दिवशी साधू उपाशी मेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावकरी त्या साधूला जेवण घेऊन जातात तेव्हा साधू महाराजांना खूप राग येतो. साधू महाराज म्हणतात, "का मला जेवण घेऊन का आले नाही?" आता मंडळी तुम्ही सांगा, त्या साधूला का राग का आला? गावकरी बेटा आले नाही म्हणून का खायला भेटले नाही म्हणून? खायला नाही भेटलो. खायला भेटले नाही म्हणून. अहो मंडळी, ते गावकरी दररोज त्या साधूला जेवण घेऊन जायचे. मात्र नदीला पूर आल्यामुळे त्या गावकऱ्यांना नदी पार करता आली नाही. योगायोगाने सुद्धा साधू महाराज म्हणतात, नदीला पूर आला म्हणून काय झाले? देवाचे नाव घ्यायचे आणि पाण्यावरून चाल द्यायचे. योगायोगाने पुन्हा 2 दिवसांनी जोराचा पाऊस पडला. नदीला भरपूर पूर आला. सर्व गावकरी नदी काठी आले. तरी तो इकडे साधू निश्चिंत होता, कारण त्याला माहित होते की नदीला पूर आल्यामुळे आपल्याला कोणी भेटा येऊ शकणार नाही. सर्व गावकरी नदी काठी आले. त्या गावकऱ्यांना साधूचे वाक्य आठवले. नदी देवाचे नाव घ्यायचे आणि पाण्यावरून चालत यायचे. सर्व गावकरी पाण्यावरून चालत नदी पलीकडे गेले. तरीही तो साधू निश्चिंत होता. त्याला माहित होते की नदीला पूर आल्यामुळे आपल्याला कोणी भेटा येऊ शकणार नाही. सर्व गावकऱ्यांना आपले पूर्ण मोठी समोर पाहून साधू महाराज आश्चर्यचकित झाला. साधू महाराज म्हणतात, नदीला पूर आला आहे, तुम्ही अलीकडे आलीच कसे? गावकरी म्हणतात, साधू महाराज तुमचीच तर कृपा. तुम्हीच तर म्हटला की देवाचे नाव घ्यायचे आणि पाण्यावरून चालत द्यायचे. मंडळी, आता तुम्ही सांगा, तो साधू ढोंगी होता, तो साधू लबाड होता, तो साधू खोटा होता, म्हणजेच तो साधू खरा नव्हता. परंतु गावकऱ्यांचा विश्वास ठाम असल्यामुळे सर्व गावकरी पाण्यावर चालले. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नातं हे खूप श्रेष्ठ. खून के रिश्ते से यकीन का रिश्ता बहुत बड़ा होता है. सज्जनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे ते म्हणजे गुरु. या जगात गुरुशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही. आपले पहिले गुरु कोण असतील तर ते आपली आई असते, मग बाकीचे गुरु. माणसाला अध्यात्माचा मार्ग दाखवणं अवश्य पाहिजे. ते कसे असावे? ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे, एकनाथ महाराजांसारखे, निवृत्तीनाथ दादांसारखे, सोपान काकांसारखे, मुक्ताबाईंसारखे, ज्यांच्याकडे ज्ञान असावे. नवे ते ज्ञानी आमचे राजा असावे. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज. म्हणजे ज्ञानदेव तुम्हायचे मज कामराय काय थोरपण, पायाची वाहन पायावरी. ज्ञानोबारायांनी यांचे राजे आहेत. अशा गुरूंची सेवा घडली पाहिजे. या विश्वात प्रत्येक साधू संतांना आपल्या गुरूंची सेवा घडली. मात्र तुकोबारायांना आपल्या गुरूंची सेवा घडली नाही. पण तुकाराम महाराज गुरु परंपरेचा मग सत्य खंत व्यक्त करतात. सत्य गुरु राये कृपा मागते. लक्षात येईल. एका गुरुला 2 शिष्य होते. ते सारखे भांडायचे. गुरुजीने माझा कान ओढला तर गुरुजीने माझ्या नाकात पुट्टी वाजली. गुरुजी म्हणले, जाऊ दे त्याला,
सुलक्षणा चला या पायाकडे फळे याला तर त्या पायाकडे फळे त्याला या पायाकडे पेढे याला तर त्या पायाकडे पेढे त्याला असे गुरुजी चरण सेवा वाटून दिली. गुरुजी एक दिवस भिंतीला पाठ टेकून पाय लांबून बसले होते व उजवा पाय डाव्या पायावर ठेवला तर ते डाव्या पायावर शिष्याने पाहिलं. डाव्या पायावर शिष्य काय म्हणतो त्याचा पाय माझ्या पायावर त्याचा पाय माझ्या पायावर फक्त त्याच्याकडे त्याने घेतलं तिकडे पडलेलं दांडकन लागलं ठोकायला खटाखट. गुरुजी म्हणले अरे अरे शिष्य नको थांबा त्याचा पाय माझ्या पायावर शिष्य निघून जातो. योगाने पुन्हा थोड्या वेळाने उजव्या पायावर शिष्य होतो तर मग म्हणतो गुरुजी माझा पाय कसा निघतो. आता गुरुंना तर खोटे बोलता येत नाही. गुरुजी म्हणतात त्याने तुझ्या पायाला दांडक्याने मारले. तो म्हणतो असतो होय फक्त त्याच्याकडे. गुरुजींनी पुन्हा थोड्या वेळाने डावा पाय उजव्या पायावर ठेवला व ते उजव्या पायावर शिष्याने पाहिलं. तो म्हणतो त्याचा पाय माझ्या पायावर त्याचा पाय माझ्या पायावर त्याने हे तेच काम केलं गीताने लागला ठोकायला खटाखट. गुरुजी म्हणले अरे अरे शिष्य म्हणतो तो जेव्हा माझ्या पायाला मारत होता तेव्हा तुम्हाला काय आली नाही. आता मी मारतो तर लय त्याला द्यायला लागली पुन्हा मारू लागला खटाखट. याने तर काय सुधरलं होता पण याने तर पायाचा तुकडा पाडला मंडळी. गुरुची सेवा अशी नसते तर गुरुची सेवा कशी असते. नामदेव वर्णन करतात सद्गुरु सेवा ते मोक्षपद सद्गुरु सेवा ते आनंदपद सद्गुरु सेवा ते ब्रह्मपद कैवल्य प्राप्ती असे हे सद्गुरु सेवेचे फळ आहे. नाथ महाराज वर्णन करतात सद्गुरु अधीन सकळ देव गुरु अधीन पितर मानव सद्गुरु पूजिला सर्व आनंद ते पावते. एवढा मोठा अधिकार गुरूंचा आहे. जगद्गुरु कुठून आहे आपल्या भगवान श्रीकृष्णाला आपल्या गुरूंच्या ठिकाणी पाहतात आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात कृष्णा माझे गुरु कृष्णा माझे गुरु विठोबा
झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण राम देव विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोली गेली तुझे देवी बापू देव उतरे पराजमा महाराज तुझे सिद्धहारामी उच्चारला तुझ्या फुला पराजमा महाराज तुझे सिद्धहारामी जाने करा रखा या पैसे करा पराजमा महाराज तुझे पंढरीनाथ भगवान की जय गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय तेरा भारती महाराज की जय हॅलो टाळकरी मंडळ खाली बसा तुम्ही. आज आपल्या या सावडी गावामध्ये प्रति सोमवारप्रमाणे या ठिकाणी मोठा उत्सव करतात आणि आज कीर्तनाची सेवा आमच्या संस्थेतील विद्यार्थी आणि तुमच्या गावचा सुपुत्र एकाड गणेश एकाड आपल्या गावचाच मुलगा आहे. तुमचे वडील आहेत, आई आहे, तुमचे आजोबा आहेत, सर्व परिवार या ठिकाणी आहे आणि मला वाटतं तुमच्या गावातून पहिलाच बाल कीर्तनकार असावा असं मला वाटतं. बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेतात पण खूप आनंदाची बातमी की हे त्याचं पहिलं कीर्तन आहे. पहिलं कीर्तन आहे आणि पहिल्या कीर्तनामध्ये एवढं बोलणं फार कठीण असतं. कीर्तन करणं सोपं नसतं. महाराज कीर्तन करायचं म्हटलं तर भरपूर साठवावं लागतं. साठवून उपयोग नाही, ते उभं राहिलं आठवावं लागतं. बरं आठवून उपयोग नाही, तुम्हाला ते पटवून द्यावं लागतं. जे तुम्हाला पटत नाही ते काटवावं पण लागतं. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायला डोकं भानावर ठेवावं लागतं. फार कठीण असतं. त्या लहान वयामध्ये अवगत झालं. बहुत सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठल या आवडी वाढ वडिलांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई, घराण्याची पुण्याई, हा भरपूर पुण्याई लागते तेव्हा कुठे अशी विद्यार्थी मुलं जन्माला येत असतात. फक्त एक सांगू इच्छितो, शुद्ध बीजापोटी खरे रसाळ गोमटी. कुठेतरी आई वडिलांची पुण्याई, घराची पुण्याई, गावची पुण्याई, म्हणून हा विद्यार्थी आज गेले 1.5-2 वर्ष झालं आमच्याकडं शिक्षण घेतोय. सुंदर अशा प्रकारे हार्मोनियम वाजवतो. आता गेल्या वर्षी मला म्हणलं बाबा मला कीर्तन शिकायचं. म्हणजे चांगली गोष्ट आहे. कीर्तन कोणी शिकायचं, किमान त्याचा हरिपाठ तरी पाठ असावा. हे शेपाशी आपण पाठ नसले तरी चालतील, पण कमीत कमी हरिपाठ पाठ असावा. ज्याचा हरिपाठ झाला, ज्याचा हरिपाठ पाठ त्याच्या आयुष्यातला निमा परमार्थ सफल झाला समजा. आज कित्येक महाराज म्हणजे त्यांचा हरिपाठच पाठ नाही. तुम्ही फक्त हॅलो म्हणा, महाराज तारीख घ्यायची, किती पाकिट 15, 20 देतो. त्यांना म्हणायचं 20 देतो, हरिपाठाला या, निना घ्या, हरिपाठ घ्या, दिन ते आपण मग कीर्तन करा. की म्हणून त्याला मोहनराव तारीख घेतली असती परिषद फार कठीण असतं. लहान लहान वयामध्ये ह्या गोष्टी अवगत होत असतात. एवढ्या छोट्या वयामध्ये आमच्या गणेशने सुंदर असे कीर्तन केलं. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना खूप खूप शुभेच्छा. आणि भारती महाराजांना अशी विनंती की असेच विद्यार्थी संस्थेतून आमच्या घडावेत. तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीमागे असावा आणि आपल्या गावाच्या पाठीमागे तर आशीर्वाद कायमचा आहे. मी नेहमी गावगावी कीर्तन करत असताना मी तुमच्या गावचं आवर्जून नाव घेत असतो, की सांगत असतो की गावागावामध्ये अनेक पार्ट्यात आमच्या गावात शेजारी गाव आहे एक सावडी, त्या सावडी गावामध्ये 3-4 पार्ट्यात, पण परमार्थ म्हणलं की सगळं एकत्र येतात. वाटलं जाऊन बघून या असं मी सांगत असतो. कुठंतरी मला त्या गावाबद्दल, त्या माणसाबद्दल आसक्ती, प्रेम आहे. एवढी माणसं जमणं इम्पॉसिबल, शक्यच नाही. ही लोक खास कीर्तन करता आल्या, पंक्ती करता आली नाही. खूप आनंद वाटला. सुंदर असं कीर्तन केलं, त्याबद्दल महाराजांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. एकदा आपल्या या बालकीर्तनकारासाठी गणेश सुनील यकार सगळ्यांसाठी, या गणेशसाठी सगळ्यांनी एकदा गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं. वेळ कमी त्यामुळे जास्त बोलणार नाही. या गणेशचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, परंतु त्याला घडवायसाठी ज्यांनी अपरिश्रम असं कष्ट घेतलं, असे भक्ती वेदांत इंटरनॅशनल वारकरी गुरुकुल कुंभरगाव असे आमचे सहकारी मित्र भोसले महाराज यांनी यांच्या संस्थेमध्ये जवळजवळ 70 ते 80 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. आणि 3 वर्षाचे 4 वर्षाचे चिमुकली मुलं सुद्धा कीर्तन करतात. तरी आपण स्वतः डोळ्यांनी बघितलंय. गणेशचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या या अन्नछत्र मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या संस्थेतला 94 विद्यार्थी गणेश कीर्तन करतोय. 94 आणि 80 पेंडिंग आहेत, म्हणजे 80 आणि बाल कीर्तनकार शिकत आहेत. थोड्याच दिवसात ते सुद्धा कीर्तन करायला लागतील. आपल्या शेजारीच कुंभरगाव आहे. कधी कुणाला वेळ भेटला तर जे सांप्रदायिक मध्ये असतील त्या जाऊन भेट द्या. चांगलं गुरुकुल चांगल्या पद्धतीने चालू आहे, आपल्या शेजारीच आहे. तर या ठिकाणी त्यांचं, या भोसले महाराजांचं आमच्या हरिभक्त मोहन देशमुख यांचा छोटासा सन्मान करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला, वेळ कमी. महाराज आरतीची तयारी करा. चला. फोटो घ्या. त्यानंतर गणेशचे वडील गणेश